Hello students, today we'll discuss the next part of haloalkanes and haloarenes. In last part we have discussed the preparation of haloalkanes from alkenes. Correct? Now we'll move towards the next point, that is preparation of haloalkanes म्हणा किंवा alkyl halides म्हणा. Alkyl halides from or by halogen exchange मेथड. ठीक आहे. आता हॅलोजन एक्सचेंज म्हणजे वन हॅलोजन इज एक्सचेंज्ड बाय अनदर हॅलोजन. एक हॅलोजन दुसऱ्या हॅलोजन जर एक्सचेंज होत असेल तर दॅट इज कॉल्ड एज अ हॅलोजन एक्सचेंज मेथड. This X is replaced by X dash or exchanged by X dash. Correct. There are two types of halogen exchange reactions or methods in that. First is Finkelstein reaction. And second one is Swartz reaction. First of all, we'll see Finkelstein reaction. Now, what is Finkelstein reaction? In this reaction, alkyl chlorides or bromides ठीक है are heated with NaI, sodium iodide, in presence of dry acetone. ठीक है ना. हीट करायचंय तुम्हाला इन प्रेझेन्स ऑफ ड्राय एसिटोन. ठीक आहे. give what alkyl iodides. This reaction is known as Finkelstein reaction. ठीक आहे. काय काय घ्यायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल अल्काइल क्लोराइड किंवा ब्रोमाइड कशासोबत ट्रीट करायचं आहे. सोडियम आयोडाइड सोबत. कशामध्ये. इन प्रेझेन्स ऑफ ड्राय एसिटोन. काय मिळतो. अल्काइल आयोडाइड. अंडरस्टूड. See here, alkyl chloride when heated with NaI in dry acetone. Dry acetone म्हणा किंवा नुसतं acetone लिहिलं तरी चालेल. Acetone which gives what Ri plus NaCl. ठीक है. Here Cl get replaced by what. I. This is nucleophilic substitution reaction. ठीक है ना. This is nucleophilic substitution reaction. एक न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे. ठीक आहे. आणि रिएक्टिव्हिटी ऑर्डर काय आहे अल्काइल हलाइडची. रिएक्टिव्हिटी ऑर्डर इज 1 डिग्री. ठीक है ना. yes 2 डिग्री and then 3 डिग्री. 1 डिग्री 2 डिग्री 3 डिग्री. आता इथं SN2 का होते. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन 1 डिग्री वरती काय होतो. फास्ट होतो. इट मीन्स इट इज अ SN2. SN2 is more favorable. आता SN2 more favorable का आहे. कारण काय. एसिटोन जो आहे. एसिटोन is polar aprotic solvent. ठीक है ना. yes it does not stabilize कार्बोकॅटायनला स्टॅबिलाइज करू शकत नाही तो. म्हणून SN2 मोर प्रेफरेबल आहे. जिथं काय म्हणू शकताय पर्याय नाहीये. बरोबर आहे ना. जिथं ऑप्शन नाहीये तिथं काय होणार आहे. SN1 रिएक्शन होते. ठीक आहे. पण काय मोर फेवरेबल कुठं असते. SN2 असते. SN2 म्हणजे काय.
प्रायमरी अल्काइल हलाइड्स वरती फास्टर होते. आता सपोज तुम्हाला एखादी कंपाऊंड दिलं CH3 CH2, ठीक आहे, CH2Cl, दुसरा दिलेला आहे CH3C CH3 ओके Cl, थर्ड दिला CH3CH Cl CH3. असे कंपाऊंड्स दिले तुम्हाला 1 2 आणि 3. करेक्ट. मोर अमाऊंट ऑफ प्रोडक्ट इज फाउंड इन विच केस असं जर विचारलं तुम्हाला, ठीक आहे, सपोज RCl दिलेला आहे आणि NaI in acetone विचारलं, acetone, heat which forms Ri plus NaCl. the chloride in the above reaction or below reaction will be असं म्हणतील, gives more amount of Ri. कुठला देतो more amount of Ri? तर फर्स्ट देतो का, this is primary, this one is tertiary, this one is what, secondary. आलं लक्षात. प्रायमरी इज मोर रिएक्टिव्ह, ओके, और मोर फेवर्ड रिएक्टंट, फेवरेबल रिएक्टंट फॉर द विंकेलस्टर्न रिएक्शन. येते लक्षात हे, ठीक आहे. सपोज तुम्हाला टर्शरी दिलं असेल डायरेक्ट, टर्शरी, सपोज हियर C2H5, here it is C3H7 and here it is Cl. when reacts with NaI in presence of acetone, heat, तिथे वॉटर पण देतील, वॉटरच्या प्रेझेन्स मध्ये HOH लिहितील, H2O लिहितील, which forms what, two products are formed, one is CH3C C2H5, here it is C3H7 I plus IC C2H5 C3H7 and here it is CH3. this is called as racemic mixture. Racemic mixture. In this case SN1, okay, S occur. आता इथे SN2 possible नाही, SN2 is not possible, not possible because backside attack is not possible. तिथे बॅकसाइड अटॅक पॉसिबल नाहीये, ओके, ड्यू टू स्टेरिक हिंड्रन्स. समजतंय हे? येस. मग हे एक न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे, त्याच्यामध्ये अल्काइल आयोडाइड प्रिपेअर केला जातो, कुठलेही, ओके, येस, अल्काइल आयोडाइड तुम्ही प्रिपेअर करू शकता. समजलं ना. सेकंड रिएक्शन आहे सॉर्ट्स रिएक्शन. सॉर्ट्स रिएक्शन, ठीक आहे. तर सॉर्ट्स रिएक्शन मध्ये काय केलं जातं, okay, in this reaction alkyl fluorides are prepared, ठीक है ना, by reacting alkyl fluorides are prepared by reacting alkyl chlorides or bromides with metal fluorides. ठीक आहे ना, ओके. तिथं काय यूज केले जातात, मेटल फ्लोराइड्स, ठीक आहे. आता मेटल फ्लोराइड्स कुठले कुठले यूज करतात जनरली, AgF, ठीक आहे, Hg2F2, COF3, SbF3, ठीक आहे ना, ओके, एक्सेट्रा. ओके, RCl किंवा RBr when reacts with AgF, correct, which forms what, RF plus AgCl, Br असेल तर AgBr, करेक्ट ना, ओके, येस. अल्काइल फ्लोराइड्स म्हणून झाले. This is best method for the preparation of
for the preparation of alkyl fluorides. This is best method for the preparation of what? Alkyl fluorides. का? कारण डायरेक्ट हॅलोजिनेशन करून आपण अल्काइल फ्लोराइड प्रिपेअर करू शकत नाही. फ्लोरिनेशन करू शकतो का अल्केन वरती डायरेक्ट? नाही. Why? Because this is yes explosive reaction and whatever HF formed is poisonous. Understood? Okay, that's why this method is used for the preparation of alkyl fluorides. Understood? ठीक है. For example, CH3 CH2 Cl when reacts with कुठलाही यूज करू शकता. सपोज AgF यूज केला, it forms CH3 CH2 okay as what F. Suppose CH3 CH2 Cl when reacts with Hg2 F2 Hg2F2 जर घेतला आपण वरचा हा, ठीक आहे. ओके, तर जेवढे F आहेत ओके तेवढंच काय कराल तुम्ही अल्काइल क्लोराइड्स घ्याल which forms what twice CH3 CH2F and remaining is Hg2Cl2. Understood? ठीक आहे. सपोज COF3 जर घेतलं COF3 तर इथं किती घ्यावे लागतील तुम्हाला? थ्राइस CH3 CH2 Cl थ्राइस घ्यावे लागतील which forms what thrice CH3 CH2F and remaining is COCl3. समजते हे? येस. म्हणजे फ्लोराइड जर फॉर्म करायचे असतील तर सॉर्ट्स रिएक्शन ओके आणि आयोडाइड्स फॉर्म करायचे असतील तर काय फिंकेलस्टन रिएक्शन. These two reactions are very very important. ठीक आहे. विचारला जातो क्वेश्चन ओके which of the following is best method? Which of the following is the best method for the preparation of alkyl fluorides? ठीक आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट देतील फिंकेलस्टन रिएक्शन, ठीक आहे. फिंकेलस्टन रिएक्शन म्हणतील, ठीक आहे. सेकंड रोझनमॅन रिडक्शन, ठीक आहे. थर्ड अल्डोल कंडेन्सेशन म्हणतील, अल्डोल कंडेन्सेशन हे तुम्हाला होणार आहे पुढं. and fourth one is Swartz reaction. So this is the option. हे असं विचारलं जातं तुम्हाला ओके, खूप केअरफुली करायचं. क्लिअर झालं हे? तर नेक्स्ट मेथड बघूया, दॅट इज फ्रॉम अल्केन्स. प्रिपरेशन ऑफ अल्काइल हॅलाइड्स फ्रॉम अल्केन्स. ही डिटेल मध्ये आपण 11वीला स्टडी केलेलं आहे अल्केनच्या रिएक्शन्स मध्ये. येस, प्रिपरेशन इथे डायरेक्टली तुम्ही फ्रॉम अल्केन्स पासून ऑलरेडी पाहिलं आपण. अल्केन्स काय असतात? हायड्रोकार्बन असतात, जस्ट RH, ठीक आहे ना. ओके, अल्किन सारखेच, फक्त फॉर्म्युला काय आहे? CnH2n+2. दिस इज कॉल्ड एज अल्केन. करेक्ट. व्हेन रिएक्ट्स विथ कशासोबत ट्रीट करायचं तुम्हाला? ओके, X2 सोबत, इन प्रेझेन्स ऑफ लाईट और हीट. इवन कॅटलिस्ट सुद्धा असतो, RX प्लस ओके HX. दिस टाइप ऑफ कंपाउंड इज फॉर्म्ड. ठीक आहे ना. ओके, परत एकदा तुम्ही 11वीचा ओके हा पार्ट स्टडी करायचा, ठीक आहे. म्हणजे अल्केन सोबत हॅलोजनच्या रिएक्शन्स आपण तिथे स्टडी केलेला आहे. लक्षात येते हे? क्लोरिनेशन, RH when reacts with chlorine in presence of what? Light to form Cl plus HCl. लक्षात येते? But direct halogenation is not the suitable method. Direct halogenation is not the suitable method
for the preparation of alkyl halides, ठीक है ना? ओके, का because mixture of products is formed, and which is difficult to separate. ठीक है ना? ओके, सेपरेट करना ओके सोपं नाही, समजतंय हे? ओके, for example, suppose CH4 when reacts with Cl2 in presence of light, which forms CH3Cl by removal of HCl. But this reaction does not stop at this stage. Further, it reacts in presence of light to form CH2Cl2, again reacts to form CHCl3, again it forms CCl4. कधीपर्यंत रिएक्शन होते? जोपर्यंत हायड्रोजन आहे एस तोपर्यंत रिएक्शन होते. आलं हे लक्षात? ठीक आहे ना? ओके, हे स्टडी केलंय आपण ऑलरेडी. कुठे स्टडी केलं? अल्केन मध्ये स्टडी केलेलं आहे. ठीक आहे ना? ओके, क्लोरिनेशन कसं होतं, ब्रोमिनेशन कसं होतं, सगळ्या गोष्टी आपण स्टडी केलेल्या आहेत. ठीक आहे, त्याच्यामध्ये दिस रिएक्शन इज ऑकर बाय फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन रिएक्शन, किंवा असं म्हणा दिस इज फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन रिएक्शन. हे टाइप्स खूप महत्वाचे आहेत. आपण डिटेल मध्ये टाइप्स पण स्टडी केलंय. मोस्ट ऑफ द कन्सेप्ट तुम्हाला स्टडीड येतील आता पुढे. ठीक आहे ना? त्याच्यामुळे सोपं जायला पाहिजे. दिस इज फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन रिएक्शन. ठीक आहे, म्हणजे रिएक्शन मध्ये काय फॉर्म होतात? फ्री रॅडिकल्स फॉर्म होतात. करेक्ट? ठीक आहे. रिएक्टिव्हिटी ऑर्डर ऑफ हॅलोजन्स. ठीक आहे ना? ओके, X2 म्हणू शकता ऑफ हॅलोजन्स. मोर रिएक्टिव्ह कोण असतो? F2, त्याच्यानंतर Cl2, then Br2, and then what? I2. This is the reactivity order of what? हॅलोजन्स. फ्लोरीन फास्ट रिएक्ट होतो, बरोबर आहे ना? ओके, मग त्याची सेलेक्टिव्हिटी जी आहे ओके इज व्हेरी लेस सिलेक्टिव्ह. हा इंटरमिडिएट असतो आणि हे काय असतात? मोर सिलेक्टिव्ह असतात. समजतंय ना? ओके, सिलेक्टिव्हिटी मध्ये ठीक आहे, हा लेस सिलेक्टिव्ह आहे, लेस सिलेक्टिव्ह. हा इंटरमिडिएट असतो, इंटरमिडिएट. आणि हे दोन्ही कसे आहेत? मोर सिलेक्टिव्ह आहेत, मोर सिलेक्टिव्ह. सिलेक्टिव्हिटीची ओके Br2 आणि I2 ची सिलेक्टिव्हिटी हायर असते. रिएक्टिव्हिटी ऑर्डर ऑफ अल्केन्स. ठीक आहे, टर्शरी, सेकंडरी, प्रायमरी. टर्शरी हायड्रोजन ओके इजिली रिप्लेस्ड. टर्शरी हायड्रोजन जो आहे तो काय होतो? इझिली रिप्लेस होतो. करेक्ट? ठीक आहे. माझे प्रोडक्ट्स आपण ऑलरेडी पाहिलेले आहेत, त्याची सिलेक्टिव्हिटी पाहिलेली आहे. क्लोरिनेशन जर केलं आपण, क्लोरिनेशन ठीक आहे, सिलेक्टिव्हिटी रेशो काय आहे किंवा रिएक्टिव्हिटी रेशो काय आहे क्लोरीनचा? ओके, आणि काय? येस, त्याला रिएक्टिव्हिटी रेशो म्हणतो, रिएक्टिव्हिटी किंवा सिलेक्टिव्हिटी रेशो. हे तुम्हाला पाठ आहे ऑलरेडी. ठीक आहे ना? ओके, काय आहे रेशो सांगा बरं? 5:2, 3.8:1. बरोबर आहे ना? ओके, 5:2, 3.8:2. हे कोणासाठी? 3 डिग्री, 2 डिग्री आणि 1 डिग्री साठी आहे. करेक्ट? फॉर एक्झाम्पल, सपोज CH3, CH2, CH3 when reacts with Cl2 in presence of what? Light, two products are formed. One is CH3, CH2, CH2, Cl, and other is CH3, CH,
Cl CH3. आता ह्याच्यामध्ये मेजर कुठला आणि मायनर कुठला हे कसं ओळखायचं? डेफिनेटली ऑन द बेसिस ऑफ सेलेक्टिव्हिटी रेशो. करेक्ट ना? ठीक आहे, हे कॅल्क्युलेशन केलंय आपण ऑलरेडी. करेक्ट. आता 1 डिग्री हायड्रोजन्स किती आहेत? 1 डिग्री हायड्रोजन्स 6 आहेत. 6 इंटू काय करायचं? 1 इज इक्वल टू काय? 6L. लक्षात येते 1 डिग्री हायड्रोजन. त्याच्यानंतर ओके 2 डिग्री किती आहेत? 2 आहेत. 2 इंटू 3.8 इज इक्वल टू व्हॉट? किती येईल? 7.6 येईल ना? कोणाचा रेशो हायर आहे? जनरली 2 डिग्रीचा हायर आहे. त्याचं पर्सेंटेज कसं फाइंड आउट करतो आपण? ओके, ह्या दोन्हीची ऍडिशन करून. करेक्ट. 13.6. मग 6 डिवायडेड बाय 13.6 इंटू काय करतो आपण? 100. आणि दुसरा काय? 7.6 डिवायडेड बाय 13.6 इंटू 100. ते झालं पर्सेंटेज. करेक्ट ना? ओके, ह्याचं पर्सेंटेज फाइंड आउट करू शकता. हे 1 डिग्रीचं पर्सेंटेज आहे आणि हे किती आहे? 2 डिग्रीचं पर्सेंटेज आहे. तेवढं पर्सेंटेज येईल. फाइंड आउट केले आपण, ऑलरेडी स्टडी केलेला आहे. येस, मग ह्याच्यावरच समजतं आपल्याला की कोणाचा रेशो हायर येणार आहे, कोणाचं पर्सेंटेज हायर येईल. ओके, ज्याची व्हॅल्यू न्यूमरेटरला जास्त आहे त्याचं पर्सेंटेज हायर येईल. सो दिस इज मेजर and this one is what? Minor. Correct. But in case of okay isobutanes, here isobutane साठी मात्र तुम्हाला ऑर्डर वेगळी येईल. CH3CH CH3CH3. Correct. When reacts with Cl2 in presence of light, which forms two products. One is CH3CH3. ठीक आहे, इथं वरती लिहितो मी याला CH3 and here it is Cl, and other is CH3CH CH3CH2Cl. एक टर्शरी फॉर्म झाला आणि दुसरा काय? प्रायमरी फॉर्म झाला. आता याच्यामध्ये मेजर कुठला आणि मायनर कुठला हे कसं ओळखायचं? ऑन द बेसिस ऑफ सेलेक्टिव्हिटी रेशो. समजलं ना? वरती लिहिलं आपण सेलेक्टिव्हिटी रेशो काय आहे? 3 डिग्री, 2 डिग्री, 1 डिग्री साठी. आता इथं दोनच आहेत. 3 डिग्री आहे आणि काय? येस 1 डिग्री आहे. 1 डिग्री साठी किती आहे? येस 1 डिग्री साठी सेलेक्टिव्हिटी रेशो आहे 1 अँड 3 डिग्री साठी आहे 5. बरोबर आहे ना? ओके, मग 1 डिग्री साठी काय लिहाल तुम्ही? 1 into 9 हायड्रोजन्स इज इक्वल टू व्हॉट? 9. आणि 3 डिग्री साठी किती आहे? 5 into 1 इज इक्वल टू 5. कोणाचा हायर आहे? लक्षात येते का बघा रेशो? ठीक आहे ना? ओके, तर 9 इज द हायर. त्याचं पर्सेंटेज पण हायर येईल. 1 डिग्रीचं पर्सेंटेज कसं फाइंड आउट कराल? या दोन्हीची एडिशन करा, 14 येईल. ठीक आहे ना? 1 डिग्रीचं पर्सेंटेज फाइंड आउट करण्यासाठी 9 डिवायडेड बाय काय कराल? टोटल इंटू व्हॉट? 100. टोटल काय ह्या रेशो आहे? लक्षात येते का बघा? इथं 9 हायड्रोजन्स, इथं 5 हायड्रोजन्स. 3 डिग्री किती आहेत? येस, त्याचा रेशो आहे 5. दोन्हीची ऍडिशन केलं. करेक्ट. ठीक आहे. 9 डिवायडेड बाय 14 इंटू 100 केलं. हे मी फास्ट का घेतोय? ओके, हे ऑलरेडी झालेलं आहे तुम्हाला. ओके, त्याच्यामुळे थोडंसं मी फास्ट जातोय. मग ही व्हॅल्यू हायर येणार आहे का? न्यूमरेटरची व्हॅल्यू हायर आहे. मग ही जी व्हॅल्यू हायर असेल ना इथं, ओके, त्याचा रेशो हायर असणार आहे. इट मीन्स दिस इज मेजर प्रोडक्ट. मेजर हे फक्त क्लोरीनच्याच बाबतीत होतं आणि दिस वन इज मायनर. फ्लोरीन काय फॉर्म करतो? ऑलवेज लेस सबस्टिट्यूटेड फॉर्म करतो. ओके, येस, तिथं जाऊन बघा. आता ब्रोमिनेशन आणि आयोडिनेशनच्या बाबतीत मात्र ओके, येस, मेजर प्रोडक्ट काय असतो? हियर CH3CH CH3CH3 आयसोब्युटेन. ठीक आहे. सपोज ब्रोमिनेशन केलं Br2. ओके, तर तुम्हाला मेजर प्रोडक्ट काय मिळेल? तर टर्शरी. This is more selective. Tertiary is the major product and other काय असतो? मायनर प्रोडक्ट. आयोडिनेशन केलं तरी सुद्धा काय? टर्शरीज मेजर असतो. आणि क्लोरिनेशन केलं तर मात्र मेजर प्रोडक्ट काय असतो? Cl2 in presence of light which forms. This is the major product. Understood? ओके, मग ह्या सेलेक्टिव्हिटी रेशो वरनं तुम्हाला फाइंड आउट करता येतं. ब्रोमिनेशन साठी एक सेलेक्टिव्हिटी रेशो आहे, पण तो ऑलवेज तुम्हाला तो पाठ करायची गरज नाही. येस, ब्रोमिनेशन साठी ओके काय असतो? Br2 साठी सेलेक्टिव्हिटी रेशो असतो 1600 as to 82 as to what? 3 डिग्री, 2 डिग्री, 1 डिग्री. हा खूप हायर आहे.
बरोबर आहे ना. म्हणून टर्शरी हायड्रोजन जो आहे तो इझिली रिप्लेस होतो. टर्शरी हायड्रोजन रिप्लेस इझिली. आणि कशा रिएक्शन्स आहेत? जनरली फ्री रॅडिकल रिएक्शन्स आहेत. कुठल्या रिएक्शन्स आहेत या? फ्री रॅडिकल रिएक्शन्स. अंडरस्टूड? ठीक आहे. तर आयोडिनेशन साठी जनरली आपण काय यूज केलं? ऑक्सिडायझिंग एजंट्स. are used because HI formed is strong reducing agents. So reaction is reversible. लक्षात येते? ठीक आहे. HI फॉर्म जो आहे त्याला रिझन सांगतोय. रिव्हर्सिबल रिएक्शन आहे. ठीक आहे. म्हणून काय? ऑक्सिडायझिंग एजंट्स यूज केले जातात. इट फॉर एक्झाम्पल सपोज RH when reacts with I2 which gives Ri plus HI. आता ही रिएक्शन फॉरवर्ड नाही तर काय? रिएक्शन रिव्हर्स आहे. रिव्हर्सिबल रिएक्शन आहे. हा परत रिड्यूस होतो. कशामध्ये रिड्यूस होतो? तर काय? हायड्रोकार्बन मध्ये इन प्रेझेन्स ऑफ HI. समजलं हे? ओके. म्हणून काय की ऑक्सिडायझिंग एजंट्स यूज केले जातात. RH when reacts with I2 in presence of ऑक्सिडायझिंग एजंट्स कुठले असतात? HNO3. बरोबर आहे ना? ओके. दुसरा कुठला असतो? HiO3. ठीक आहे. येस. किंवा काय यूज करू शकता तुम्ही? HgO. हे ऑक्सिडायझिंग एजंट्स यूज करू शकता विच फॉर्म्स. ही रिएक्शन मात्र काय आहे? आता फॉरवर्ड रिएक्शन आहे. रिव्हर्स रिएक्शन नाही. काय होतं ह्या केसमध्ये की HI जो फॉर्म होतो ना, HI which reacts with oxygen which forms oxidation होतं which forms what? H2O plus I2. ठीक आहे ना? ओके. HI हे सांगितले तिथं सुद्धा तुम्हाला. This I combines to form I2 and this hydrogens reacts with oxygen to form what? H2. करेक्ट. मग आयोडिनेशन साठी, डायरेक्ट आयोडिनेशन साठी तुम्हाला काय? ऑक्सिडायझिंग एजंट्स यूज करावे लागतील. फॉर एक्झाम्पल सपोज CH3 CH2 CH3 I2 ऍड केलं. आयोडिनेशन कुठं होईल ह्या ठिकाणी? CH3 CHI CH3. बट हिअर ऑक्सिडायझिंग एजंट्स आर युज्ड. सपोज HNO3 यूज केलं तर इथं आयोडाईड फॉर्म होतो and this reaction is irreversible reaction, not reversible. समजलं ना? ओके. CH3 CH CH3 CH3 in presence of HiO3 which forms CH3 C CH3 CH3. Here it is I. समजलं? टर्शरी प्रोडक्ट मोर सिलेक्टिव्ह असतो आणि लक्षात ठेवा जो मोर रिएक्टिव्ह हायड्रोजन आहे ना दॅट विल गेट रिप्लेस्ड. जिथं मोर स्टेबल काय म्हणू शकता फ्री रॅडिकल फॉर्म होतो त्या ठिकाणी काय होतं? सबस्टिट्यूशन होतं. अंडरस्टूड? करेक्ट. आता इथं विचारलं काय जातं बघा तुम्हाला. इन केस ऑफ हॅलोजिनेशन. ठीक आहे. व्हॉट इज आस्क्ड इन केस ऑफ हॅलोजिनेशन? मोनो हॅलोजन कंपाउंड्स. ठीक आहे ना? मोनो हॅलोजन कंपाउंड्स कसं विचारतात? हाऊ मेनी मोनो हॅलोजन कंपाउंड्स आर फॉर्म्ड असं म्हणतात. ठीक आहे ना? एखादी क्वेश्चन दाखवतो तुम्हाला. इन which of the following alkane give only one product on chlorination?
क्लोरिनेशन केलं की कुठला असा कंपाऊंड आहे जो एकच प्रोडक्ट देतो. फर्स्ट CH3 CH2 CH3, सेकंड CH3 CH2 CH2 CH3, third CH3 CH CH3 CH3, and fourth is CH3 C CH3 CH3 CH3. दिस इज निओपेंटेन अँड ऑप्शन कुठला असतो? निओपेंटेन. मग हे कसं ओळखलं? ओके, हे सुद्धा आपण डिस्कस केलेलं आहे. हे कसं ओळखलं आपण? हाऊ मेनी ओके एस मोनोक्लोरिनेटेड किंवा मोनोक्लोरिनेशन प्रोडक्ट्स आर फॉर्म्ड. तर टाईप ऑफ हायड्रोजन वरनं, ठीक आहे ना. ओके, आपण डिवाइड केलं की बाबा रिप्लेस केला हायड्रोजन, नंबर ऑफ हायड्रोजन किती रिप्लेस होऊ शकतात. ह्या केसमध्ये बघा CH4 किती मोनोक्लोरिनेटेड प्रोडक्ट फॉर्म होऊ शकतात? एकच वेळेस क्लोरिनेशन करायचं तुम्हाला. Cl2 ठीक आहे ना. ओके एस CH3Cl एक फॉर्म होतो. दुसरा घेतला सपोज CH3CH2 सॉरी CH3, ठीक आहे, Cl2 इन प्रेझेन्स ऑफ लाईट, ठीक आहे. मोनोब्रोमिनेटेड पण विचारतात. CH3CH2Cl. आता हे दोन्ही कशा आहेत? सिमेट्रिकल आहेत. A इथला हायड्रोजन रिमूव्ह करा किंवा इथला हायड्रोजन रिमूव्ह करा, ओके, प्रोडक्ट काय असतो? सेमच असतो. बरोबर आहे ना. दुसरा हायड्रोजन रिमूव्ह केला दुसऱ्या कार्बनवरचा, तर ह्या दोन्हीचं नॉमेनक्लेचर काय येतं? सेम येतं ना. बोथ आर सेम प्रोडक्ट, म्हणजे ओनली वन प्रोडक्ट, एकच प्रोडक्ट फॉर्म होतो. ठीक आहे. नेक्स्ट बघा, सपोज CH3 CH2 CH3 रिॲक्ट्स विथ Cl2 इन प्रेझेन्स ऑफ लाईट. आता पॉसिबिलिटी किती आहे बघा. ओके, ह्याला डिवाइड करूया आपण दोन पार्ट मध्ये. ह्या दोन्हीचं एन्व्हायरमेंट सेम आहे, ह्या कार्बनचं एन्व्हायरमेंट डिफरंट आहे. करेक्ट ना. किती नंबर ऑफ प्रोडक्ट्स फॉर्म होतील ह्या केसमध्ये? तर दोन प्रोडक्ट्स फॉर्म होतील. एक काय असणार आहे? CH3 CH Cl CH3, आणि दुसरा काय असणार आहे? CH3 CH2 CH2 Cl. दुसरी पॉसिबिलिटी आहे का इथं? नाही. नेक्स्ट सपोज CH3 CH2 CH2 CH3. करेक्ट. आता इथं किती टाईपचे प्रोडक्ट्स फॉर्म होऊ शकतात? हा A टाईपचा, ठीक आहे ना. म्हणजे इथले कुठलाही हायड्रोजन या कार्बनवरचा रिप्लेस करा, ओके, तोच प्रोडक्ट येतो. इथला रिप्लेस करा किंवा इथला रिप्लेस करा, B म्हणजे दोन टाईपचे प्रोडक्ट्स फॉर्म होतील. ठीक आहे. येस. आता जिथं जिथं A लिहिलंय, ओके, तिथं काय असणार आहे? एकच प्रोडक्ट फॉर्म होणार. जिथं B लिहिलंय तिथं हॅलोजन जर लिहिलं आपण, ओके, बाय रिप्लेसिंग हायड्रोजन, तर तो एकच प्रोडक्ट असणार आहे. एक दाखवतो आता. CH2 CH2 CH2, ओके, SCl हा एक प्रोडक्ट झाला. दुसरा प्रोडक्ट CH3 CH Cl CH2 CH3. मग इथला रिप्लेस करा, ओके, किंवा काय इथला रिप्लेस करा, एकच प्रोडक्ट फॉर्म होणार आहे. मग इथला हायड्रोजन रिप्लेस करा किंवा इथला हायड्रोजन, तोच प्रोडक्ट येणार आहे. म्हणजे दोन प्रोडक्ट्स मिळतील या केसमध्ये. ओके. नेक्स्ट बघा, सपोज CH3 CH CH3 CH2 किंवा CH3 घेऊया, आयसोब्युटेन आहे. आता ह्या केसमध्ये ह्या तिन्हीचं एन्व्हायरमेंट सेम आहे, म्हणजे ह्या तिन्ही मधला कुठलाही हायड्रोजन रिप्लेस करा, एकच प्रोडक्ट मिळतो. आणि ह्याचं एन्व्हायरमेंट डिफरंट आहे, म्हणजे किती प्रोडक्ट्स मिळतील? 2 प्रोडक्ट्स. असं लिहितो आता मी, 2 प्रोडक्ट्स. ठीक आहे ना. ओके, त्याचं नॉमेनक्लेचर सहित आलं पाहिजे तुम्हाला. असं नाही की उगाच नुसते प्रोडक्ट्स लिहायचे. प्रोडक्ट्स हे डायरेक्ट विचारले जात नाहीत, तर नॉमेनक्लेचर विचारलं जातं, लक्षात ठेवा. ठीक आहे. CH3 CH CH3 CH2 CH3. आता चेक करा, ह्या दोन्हीचं एन्व्हायरमेंट सेम आहे. इथं हॅलोजन रिप्लेस हायड्रोजन रिप्लेस केलं बाय द हॅलोजन, then same product is formed. Here this environment of this hydrogen is different, C and D. म्हणजे टोटल किती प्रोडक्ट्स फॉर्म होतील? 4 प्रोडक्ट्स. 4 प्रोडक्ट्स. ठीक आहे. प्रोडक्ट्स किती फॉर्म होतात आणि कुठं फॉर्म होतात हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. ओके, कारण क्वेश्चन्स हे परत फिरून विचारू शकतात. ओके, हाऊ मेनी ऑप्टिकली ऍक्टिव्ह प्रोडक्ट्स आर फॉर्म्ड असं पण म्हणू शकतात. ठीक आहे ना. CH3 CH2 CH2 किती प्रोडक्ट्स फॉर्म होतील सांगा बरं. हाफ पार्ट केला. A दोन्हीचं एन्व्हायरमेंट सेम आहे. B दोन्हीचं एन्व्हायरमेंट सेम आहे. C इट मीन्स 3 प्रोडक्ट्स आर फॉर्म्ड. 3 प्रोडक्ट्स
आर फॉर्म्ड. ठीक आहे. नेक्स्ट बघा CH3. ठीक आहे. CH3. How many products are formed? Only one product. Why? Because the environment of these all groups are same. ओके, ह्या तिन्ही चारही ग्रुपचं एन्व्हायरमेंट सेम आहे. ओके, कुठलाही हायड्रोजन रिप्लेस करा, सेमच प्रोडक्ट फॉर्म होतो, एकच प्रोडक्ट फॉर्म होतो. क्लिअर. दुसरा बघा CH3CH. किती प्रोडक्ट्स फॉर्म होतील? A. ठीक आहे ना. ओके, ह्या चारही ओके CH3 वरचा कुठलाही हायड्रोजन रिप्लेस करा, नॉमेनक्लेचर सेम येतं. ओके, हा B. It means two products. Next CH3C. लक्षात आलं ना तुमच्या? आता कुठलाही हायड्रोजन रिप्लेस करा, ओनली वन प्रोडक्ट इज फाउंड. वन प्रोडक्ट. ठीक आहे. मग हाऊ मेनी मोनोक्लोरिनेटेड डेरिव्हेटिव्हज आर फॉर्म्ड? मोनोक्लोरिनेटेड ओके एस कंपाऊंड्स आर फॉर्म्ड, असा क्वेश्चन इथं विचारू शकतात. इवन काय म्हणतात, ओके हाऊ मेनी ऑप्टिकली ऍक्टिव्ह compounds are formed, किंवा आयसोमर्स पण विचारतात. आफ्टर मोनोक्लोरिनेशन, मोनोब्रोमिनेशन. सपोज असं एक कंपाऊंड दिला तुम्हाला CH3, CH2 अँड CH3. ऑन क्लोरिनेशन ओके, कुठला मोनोक्लोरिनेशन करायचं तुम्हाला? करेक्ट. किती प्रोडक्ट्स मिळतात? 4 प्रोडक्ट्स. वन इज CH3, CCl, CH3, CH2, CH3. How one? Second, CH3, CH, CH2, Cl, CH2, CH3. Third, CH3, CH, CH3, CH, Cl, CH3. and fourth one is CH3, CH, CH3, CH2, CH. किती होते? हां, टोटल 4 प्रोडक्ट्स आर फाउंड. ओके, इथं असिमेट्रिक कार्बन आहे का? नाही, नॉट पॉसिबल. इथं आहे असिमेट्रिक कार्बन, हा ग्रुप डिफरंट आहे, हा ग्रुप डिफरंट आहे, हा ग्रुप डिफरंट आहे, हा ग्रुप डिफरंट आहे. इट मीन्स देयर इज अ असिमेट्रिक कार्बन ऑप्टिकली ऍक्टिव्ह. इथं लक्षात. ठीक आहे. इथं असू शकतो का? येस, डेफिनेटली. ग्रुप्स कसे आहेत? डिफरंट आहेत. हायड्रोजन पण डिफरंट आहे. सो दिस इज ऑल्सो ऑप्टिकली ऍक्टिव्ह. दिस वन होऊ शकतो का कुठं? नाही, दिस इज ऑप्टिकली इनऍक्टिव्ह. समजलं? 2 ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड्स आर फॉर्म्ड, आर आयसोमर्स आर फॉर्म्ड. आता ह्याचे परत काय असतात? मिरर इमेज असतात. टोटल नंबर ऑफ विचारलं ओके, तर किती लिहिणार तुम्ही? 4 ऑप्टिकली ऍक्टिव्ह आयसोमर्स लिहिणार. ठीक आहे. ह्याचा एक डेक्स्ट्रो असणार आहे, एक लिव्हो असणार आहे. ह्याचा एक डेक्स्ट्रो असणार आहे, एक लिव्हो असणार आहे. समजलं? ठीक आहे. आणि नुसते प्रोडक्ट विचारले तर 2 ऑप्टिकली ऍक्टिव्ह प्रोडक्ट फॉर्म होतात. क्लिअर आहे? ठीक आहे. येस. मग एक तर ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी विचारू शकतात तुम्हाला इथं, आणि दुसरा काय की नंबर ऑफ मोनोक्लोरिनेटेड डेरिव्हेटिव्हज विचारू शकतात. क्लिअर झालं हे? येस. 11वीचा पार्ट परत एकदा जाऊन बघा आणि हा पण त्याच्यासोबत स्टडी करा. ठीक आहे. येस. नेक्स्ट पार्ट कडे जाऊयात आपण. ठीक आहे. बाय ऍक्शन ऑफ हायड्रोजन हलाइड्स ऑन इथर्स. आता ह्या इथरच्या रिॲक्शन आहेत परत. ठीक आहे ना. ओके, म्हणजे इथर मध्ये सुद्धा येतील. बाय ऍक्शन ऑफ हायड्रोजन हलाइड्स ऑन इथर. ठीक आहे. हायड्रोजन हलाइड्स मध्ये कोण येतात? HX. हायड्रोजन हलाइड्स म्हणजे HX. कोण कोण? HI, which is more reactive than HBr, then HCl.
हे माहिती आहे तुम्हाला ऑलरेडी, ठीक आहे ना. ओके, त्याची रिएक्टिव्हिटी ऑर्डर. इथर्स काय असतात? इथर्स ROR, त्याला इथर म्हणतो आपण. इथर वरती त्याची ऍक्शन करायची आहे, ठीक आहे. त्याच्यापासून सुद्धा काय फॉर्म होतात? अल्काइल हॅलाइड्स. मग आयोडाइड्स, मोर रिएक्टिव्ह आयोडाइड्स मोस्टली फॉर्म केले जातात. त्याच्यानंतर काय? HBr म्हणजे काय फॉर्म केला जातो? येस, डेफिनेटली. ओके, ब्रोमाइड्स फॉर्म केले जातात. आणि जनरली क्लोराइड्स हे लेस फॉर्म केले जातात, कारण काय? व्हेरी लेस रिएक्टिव्ह, व्हेरी लेस रिएक्टिव्ह. ओके, टुवर्ड्स इथर, ठीक आहे ना. इथर सोबत ते खूप खूप ओके लेस रिएक्टिव्ह आहेत. समजतंय हे? ठीक आहे. चेक करा काय होतं बघा. दोन टाईपचे इथर्स आहेत. एक असतो सिंपल इथर. सिंपल इथर्स. सिंपल कशाला म्हणायचं? इफ these टू ग्रुप्स आर सेम. सपोज इथं R डॅश लिहिलं, R इज इक्वल टू R डॅश जर असेल, दोन्ही ग्रुप सेम असतील, तर म्हणायचं सिंपल इथर. ठीक आहे ना. दोन वेनं रिएक्शन केले जातात, ठीक आहे. एक तर काय? कोल्ड कंडिशनला, कोल्ड कंडिशनला ओके HX ची ऍडिशन होते, आणि हॉट कंडिशनला ओके HX ची ऍडिशन. इथं दोन लागतात, इथे एकच लागतो. कोल्ड कंडिशनला ओके एक अल्कोहोल फॉर्म होतो, ओके, आणि एक काय फॉर्म होतो? अल्काइल हॅलाइड फॉर्म होतो. अल्कोहोल अँड अल्काइल हॅलाइड. समजतंय? ओके, अल्काइल हॅलाइड जो असतो तो लोअर असतो आणि हा हायर असतो. हे तुम्हाला तिथं डिटेलमध्ये होणार आहे. हॉट कंडिशनला काय होईल? ओके, दोन्ही अल्काइल हॅलाइडच फॉर्म होतात प्लस H2O. ठीक आहे ना. दोन्ही रिएक्शन शॉर्ट मध्ये दाखवतो आणि मेकॅनिझम पण दाखवतो मी तुम्हाला त्याची. ठीक आहे. सियर ROR डॅश. करेक्ट. काय केलं आपण इथं? HX ची ऍडिशन केलं, H आणि X. समजते? ठीक आहे. एक ROH फॉर्म झाला, दुसरा RX. हॉट कंडिशनला काय होतं? दोन्ही अल्काइल हॅलाइड्स फॉर्म होतात. हिअर इट इज XH HX, alkyl halide, and here it is a water molecule. ठीक है. एग्जाम्पल बघूया आपण. फॉर एक्झाम्पल, सपोज CH3O CH3 when reacts with okay HI at cold condition. तर दोन प्रोडक्ट्स फॉर्म होतील. आता दोन्ही सिमेट्रिकल आहेत, बरोबर आहे ना. ओके, इथं हायर लोअर फॉर्म होणार नाही, कारण दोन्ही एकच आहेत ना. दोन डिफरंट ग्रुप्स असतील तर ते हायर आणि लोअर फॉर्म होतात. ओके, हे दोन्ही ग्रुप सेम आहेत, त्याच्यामुळे एक अल्काइल आयोडाइड फॉर्म करा आणि दुसरा काय फॉर्म करायचा? अल्कोहोल फॉर्म करायचा. सेकंड इज अल्कोहोल. क्लिअर? हॉट कंडिशनला ओके इज सेम रिएक्शन इफ सपोज कॅरीड आउट ॲट हॉट कंडिशन. हीट केलं टू फॉर्म व्हॉट? ट्वाइस CH3I प्लस व्हॉट? H2O. दोन्ही काय फॉर्म होतात? अल्काइल आयोडाइड्स फॉर्म होतात. मिक्स्ड इथर जर घेतलं सपोज आपण, मिक्स्ड इथर, मिक्स्ड म्हटलं की दोन्ही ग्रुप्स कसे असतात? डिफरंट. लक्षात ठेवा. हा सपोज CH2 CH3 आहे, करेक्ट. HI सोबत रिएक्शन केलं कोल्ड कंडिशन, ठीक आहे. तर काय फॉर्म होतो बघा? CH3I प्लस CH3 CH2OH. ठीक आहे. हा लोअर असतो आणि हा काय? हायर. लक्षात येते? ठीक आहे. मेकॅनिझम बघा काय होते ह्या केसमध्ये. फर्स्ट ऑफ ऑल, this oxygen carries lone pair of electrons. It attacks on this proton. This bond opens on I to form what? CH3OH CH2 CH3. Here it carries positive charge. Correct. I minus wire. Now this I minus attacks on this carbon or this carbon. That is very important. आता इथं बॅकसाइड अटॅक आहे. बॅकसाइड अटॅक असला की स्टेरिक हिंड्रन्स कुठं कमी आहे? लोअर ग्रुप वरती. इथं स्टेरिक हिंड्रन्स हायर आहे, कारण दोन कार्बन आहेत.
So it will attack or prefer to attack on this carbon. This bond opens on oxygen and forms what? लक्षात आलं ना? कुठला अटॅक आहे? SN2. कुठे अटॅक करतो? लेस सिंडर्ड कार्बन वरती. That's why lower alkyl iodide is formed and higher alcohol is formed. अल्कोहोल हायर का आणि काय अल्काइल हायड्राइड लोअर का? तर त्याला रिझन काय आहे? बॅक साइड अटॅक. इथं बॅक साइड अटॅक होतो म्हणून. समजलं हे? ठीक आहे. हॉट कंडिशनला काय होतं? इफ सपोज द रिएक्शन इज कॅरीड आउट इन हॉट कंडिशन, ॲट hot condition, this alcohol formed again reacts with HI, CH3 CH2 OH. ठीक आहे, तसं नोट करून ठेवा. This alcohol formed again reacts with HI and forms protonated alcohol again. Protonation takes place to form by removal of I minus. It forms CH3 CH2, ठीक आहे ना, OH2 प्लस. आता इथं कॉम्पिटिशन नाहीये, दुसरा ग्रुप नाहीये, एकच ग्रुप आहे. त्याच्यामुळे काय I minus attacks on this carbon, this bond opens on OH and forms what? CH3 CH2, okay, what? I, and remaining is what? H2. समजलं हे? येस, ही मेकॅनिझम आहे. हायर आणि लोअर का फॉर्म होतोय लक्षात ठेवा. इथर मध्ये परत होणार आहे, हे इथंच करून घ्या तुम्ही. इथरचं नंतर बघूया आपण. समजतं हे? सपोज वन ऑफ द ग्रुप IMP exception. Suppose one of the group is tertiary, bigger group जर असेल. ठीक आहे ना? ओके, ह्या कंडिशनला मात्र हायर जो आहे ना, ओके, तो आयोडाइड फॉर्म होतो आणि लोअर जो आहे तो अल्कोहोल फॉर्म होतो. असं का होतं या कंडिशन मध्ये? तर काय, फर्स्ट ऑफ ऑल दिस रिएक्ट्स विथ HI and forms protonated ether this immediately lose water molecule to form stable carbocation. Stable carbocation. एखादी ग्रुप टर्शरी जर असेल तर तो स्टेबल कार्बोकेटायन फॉर्म करतो. बरोबर आहे ना? ओके, yes. Later on the I minus attacks on it and forms this product. समजलं हे? ठीक आहे. म्हणजे इथं हायर अल्काइल आयोडाइड फॉर्म झाला. ह्या केस मध्ये काय फॉर्म झाला? ओके, येस, वरती बघा, ह्या केस मध्ये काय फॉर्म झाला होता? लोअर अल्काइल आयोडाइड फॉर्म झाला होता, कारण इथं बॅक साइड अटॅक इझी झाला होता. पण इथं काय, येस, बॅक साइड, इन्स्टेड ऑफ बॅक साइड अटॅक, फर्स्ट ऑफ ऑल इट रिमूव्स, ओके, येस, दिस ग्रुप which methyl alcohol, okay, due to stability of carbocation. more stable carbocation फॉर्म होतो त्या केस मध्ये, म्हणून हे असं होतं. समजलं हे? येस, आयोडाइड फॉर्म करू शकतोय आणि ब्रोमाइड फॉर्म करू शकता मोस्टली बाय दिस मेथड. क्लियर? नाउ नेक्स्ट इज हंस टिकर, ओके, स्पोरोडाइन. असं लिहा, हंस टिकर और बोरोडाइन. बोरोडीन पण म्हणू शकताय, बोरोडीन, हंस टिकर, बोरोडीन हंस टिकर रिएक्शन. बोरोडीन हंस टिकर रिएक्शन. ठीक आहे. ह्या रिएक्शन मध्ये जनरली काय फॉर्म केलं जातात? ब्रोमाइड फॉर्म केले जातात. ठीक आहे ना? ओके, जनरली त्याला एक्सेप्शन असू शकतात. जनरली, ओके, अल्काइल ब्रोमाइड्स are formed by this method. ठीक आहे. कशापासून? तर सिल्वर सॉल्ट ऑफ, फ्रॉम सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड.
silver salt of carboxylic acid. Correct, reacts with Br2 in presence of CCl4 reflux, which forms RBr plus CO2 plus AgBr. ठीक है, yes. एक फ्री रेडिकल सब्स्टिट्यूशन ओके इस रिएक्शन आहे. फ्री रॅडिकल, ठीक आहे ना, ओके येस. फ्री रॅडिकल रिएक्शन म्हणू शकता. कशी आहे फ्री रॅडिकल रिएक्शन म्हणजे फ्री रॅडिकल वे न होतो. डेफिनेटली सबस्टिट्यूशनच आहे हे सुद्धा. ओके येस, एक ग्रुप दुसऱ्या ग्रुपनं काय होतो रिप्लेस होतो. मेकॅनिझम बघा काय आहे मेकॅनिझम. काय झालं ह्या केसमध्ये लक्षात येते का तुमच्या? सहज समजतं इथं बघा. असं डायरेक्ट सांगतो असं आर, ठीक आहे, सी डबल बॉन्ड ओ, ओ काय आहे पुढं एसी आहे. काय ऍड झालं बी आर. करेक्ट. RBr is formed, AgBr is formed and remaining is CO2. हे असं लक्षात ठेवायचं तुम्ही, ठीक आहे ना. ओके त्याची मेकॅनिझम सांगतो मी काहीतरी सुद्धा, पण हे लक्षात ठेवायला ना तुम्हाला हाच वे यूज करायचा आहे. करेक्ट. फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट हॅपन्स हियर इन मेकॅनिझम, RCOOAg, ठीक आहे, S reacts with Br2 which gives first R, ठीक आहे, ही एक रिएक्शन आहे कन्सिडर करा अगोदर, प्लस AgBr. अगोदर रिएक्शन लिहितो मी, दिस इज रिएक्शन, ठीक आहे. आता त्याची मेकॅनिझम काय आहे बघा, RCOOBr, ठीक आहे, येस. फर्स्ट काय RCOOBr, इथं काय केलं मी बघा, Ag ने रिप्लेस केलं, सॉरी अगोदर. हे बघा ही रिएक्शन आहे मेन, ओके, आणि त्याची ही मेकॅनिझम आहे, डायरेक्ट मेकॅनिझम असते. ओके, first of all Ag is replaced by what, Br. Later on this Br removes and forms RCOO dot plus Br dot. अगोदर काय केलं, Ag get replaced by Br. सेकंड स्टेप मध्ये काय होतं, Br ओके एस फॉर्म्स फ्री रॅडिकल. म्हणजे इथं काय झालं, थोडक्यात होमोलायटिक फिशन झालं आणि काय रॅडिकल्स फॉर्म झाले. Okay, now this radical forms another radical, that is R dot plus CO2. Correct. हा radical कसा फॉर्म होतो, in this way. See here R C double bond O, O dot आहे ऑलरेडी, ठीक आहे. It undergoes homolytic fission in this way. एक इलेक्ट्रॉन कुठे गेला, in between these two, कार्बन and oxygen. हा एक इलेक्ट्रॉन ऑलरेडी आहे. These two electrons combines to form a bond and form CO2, and this is R dot. Correct. Next one is R dot combines with another molecule of COOBr, which forms what, RBr, correct, plus RCOO dot and so on. असे नंबर ऑफ प्रोडक्ट्स फॉर्म होतात. म्हणजे परत रिपीट होते रिएक्शन. थोडक्यात काय होते, रिपीटेशन ऑफ रिएक्शन. परत हा काय करतो, रेडिकल फॉर्म करतो, असं परत रिएक्ट होतो, परत रेडिकल फॉर्म करतो, परत रिएक्ट होतो. काय झालं बघा, फर्स्ट स्टेप मध्ये दिस Ag get replaced by Br. Later on this compound bromoacetate जो आहे which forms free radicals. Later on this acetate okay radical forms what, R radical, that is alkyl radical by removal of CO2, and then this R radical again forms RBr by accepting this Br radical. Okay, and a new radical is generated which again okay is convert into R dot. Again it reacts with RCOOBr. ही प्रोसेस काय राहते, कंटिन्यूअस राहते. समजलं ना. ओके, हा परत काय फॉर्म करतो, लक्षात आलं का हे, येस बघा हाच आहे ना तो. परत हा रेडिकल फॉर्म करतो, परत हा कशासोबत रिॲक्ट होतो चेक करा, परत अल्काइल ब्रोमाइड आणि परत हा रेडिकल. ही प्रोसेस काय राहते, कंटिन्यूअस, त्याला सायक्लिक प्रोसेस म्हणतो. जोपर्यंत ओके त्याच्यामध्ये Br2 आहे किंवा काय, जोपर्यंत ओके रिएक्टंट आहे तोपर्यंत रिएक्शन कंटिन्यू होते.
क्लिअर आहे? ओके, हे रिॲक्शन असं लक्षात ठेवा. सिंपल आहे. क्लिअर? जाऊया पुढे आता. फॉर एक्झाम्पल here suppose twice, okay, twice घ्यायची गरज नाही का, CH3COOH when reacts with Br2, ठीक है, in presence of CCl4 which forms what, CH3Br. सिंपल आहे रिएक्शन, CO2 प्लस AgBr. काय करायचं तुम्हाला लक्षात येते ना, इथे एक Br ऍड करायचा आहे आणि इथे एक Br ऍड करायचा आहे, रिमेनिंग इज CO2. सिंपल आहे का? ठीक आहे. द यील्ड इज, लिहा देते एक नोट, व्हेरी इंपॉर्टंट. द यील्ड, ठीक है, ऑफ हॅलाइड इज प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी. लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला ऑर्डर. हान्स डिकर बोरॅडाइन रिएक्शन मध्ये, ओके, यील्ड ऑफ हॅलाइड इज प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी. मोर अमाउंट मध्ये कुठला फॉर्म होतो तर प्रायमरी, त्याच्यानंतर सेकंडरी अँड देन टर्शरी. ठीक आहे ना? ओके. आणि जनरली काय यूज करतात, ब्रोमीन, वरतीच लिहिले आपण, ऑदर यूज करू शकत नाही. ठीक आहे. येस, त्याच्यामध्ये नोट लिहा, नोट. क्लोरोअल्केन्स can also be obtained by this method by using Cl2 instead of Br2, but the yield of chloroalkane is very poor. यील्ड काय आहे? ओके, पुअर आहे. समजतं हे? येस. सेकंड पॉइंट बघा. सेकंड पॉइंट, आयोडोअल्केन्स cannot be prepared, ठीक है ना? ओके, by this method, ठीक है, नोट करा है व्यवस्थित, by this method because esters can be formed instead of, ठीक है, आयोडोअल्केन. काय फॉर्म होतात? इस्टर फॉर्म होतात. Cr twice CH3COOH when reacts with I2 in presence of what? CCl4. रिफ्लक्स करायचं म्हणजे हीट करायचं आहे. which forms what? CH3COO plus CO2 plus twice Agi. म्हणजे instead of, okay, yes, alkyl iodide, what it forms? Ester is formed. क्लिअर झालं हे? ठीक आहे ना? ओके, दोन अल्काइल, सिल्वर सॉल्ट घेतलेले आहेत. किती आहेत टोटल? 2 आहेत. C डबल बॉन्ड O Ag आणि दुसरा सुद्धा काय आहे? CH3 C डबल बॉन्ड O Ag. काय झालेला? एक इस्टर फॉर्म झालेला आहे इन दिस वे. एक काय फॉर्म झाला? इस्टर. ठीक आहे. दुसरा काय फॉर्म झालेला आहे? I2 यूज केला ना, AgI. किती टाइम्स? ट्वाइस, 2 टाइम्स. and remaining is what? CO2. हे असं लक्षात ठेवा, असं हे करून ठेवा, म्हणजे तुमच्या लक्षात राहील हे काय फॉर्म होतो. instead of, okay, yes, alkyl iodide, here ester is formed. Understood? हे होतं regarding बोरॅडाइन-हॉन्स-डिकर रिएक्शन. क्लियर?
आणखीन एखादं एक्झाम्पल घेऊया. फक्त काय करायचं तुम्हाला अल्काइल ग्रुप चेंज करायचा आहे, ठीक आहे ना. आणि प्रायमरी मोर प्रेफर्ड आहे CH3 CH2, ठीक आहे, COOH when reacts with Br2 which forms what? CH3 CH2 Br plus CO2 plus AgBr. मी प्रायमरीच घेतलं, ठीक आहे ना. प्रायमरी मोर प्रेफरेबल आहे म्हणून प्रायमरी घ्यायचं. तर Br ऍड केलं आणि इथे एक Br ऍड केलं. अंडरस्टूड? ठीक आहे. NCERT मधले इंडेक्स क्वेश्चन्स पण बघत राहायचं. इंडेक्स क्वेश्चन्स खूप महत्वाचे असतात, ठीक आहे ना. NCERT मधले इंडेक्स क्वेश्चन्स, ठीक आहे. सी हियर काही क्वेश्चन्स दिलेले आहेत. इन दॅट दिस इज cyclohexanol when reacts with what? SOCl2. Okay, write down the product. Next, CH2OH and here it is OH reacts with HCl, heat. Third आहे okay, here it is CH2CH3 and here it is NO2. Next आहे double bond CH3 H आहे. इथे काय ऍड केलेलं आहे? Br2 in presence of light, ठीक आहे, किंवा हीट पण दिलं, लाईट किंवा हीट. ओके, राईट डाउन द प्रोडक्ट. प्रोडक्ट कसे लिहाल तुम्ही? आता इथे बघा OH आहे, ओके, आणि sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनला अटॅच आहे. मग लक्षात ठेवायचं sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनला अटॅच असेल तर काय? दिस OH गेट रिप्लेस्ड बाय व्हॉट? Cl. Chlorocyclohexane, okay, can be formed in this way, ठीक है. And remaining are byproducts HCl and SO2. Correct. Best method आहे Darson reaction आहे ही. Best method for the preparation of what? Alkyl chlorides. ठीक आहे. आता सेकंड रिएक्शन बघा, HCl ऍड केलेला आहे, yes, आणि हीट केलं. रिमूव्ह कुठला होतो हे महत्वाचं आहे, बरोबर आहे ना. ओके, OH कुठला रिमूव्ह होतो? आता इथं हा जो OH आहे तो कुठे अटॅच आहे? sp2 हायब्रिडाइज्ड कार्बनला, and this OH is attached to sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन. कुठला रिप्लेस होणार आहे? डेफिनेटली दिस वन. sp2 हायब्रिडाइज्ड कार्बनचा रिप्लेस नाही होत. here it is OH as it is plus H2O. समजलं हे? ठीक आहे. पुढे काय ऍड केलं? Br2 ऍड केलं इन प्रेझेन्स ऑफ लाईट. लाईटच्या प्रेझेन्स मध्ये काय होणार आहे? फ्री रॅडिकल फॉर्म होईल. कुठे फॉर्म होईल? बेन्झिलिक पोझिशनला. इट मीन्स ब्रोमिनेशन विल occur at benzylic position. Why? Because free radicals are formed at this position. This is the product by removal of HBr. Correct. HI चे addition केलं, Markovnikov's rule नुसार addition होईल. Okay, the product is what? This one. समजलं हे? ठीक आहे. आणखीन बघा, इंडेक्स क्वेश्चन असा आहे हा पण. See here, CH3 CH2 Br when reacts with NaI, कशामध्ये? ड्राय एसिटोन मध्ये. ड्राय एसिटोन काय फॉर्म होतो? नोन आहे तुम्हाला. बरोबर आहे ना. डबल बॉन्ड आहे, Br2 चे एडिशन केलं इन प्रेझेन्स ऑफ लाईट और हीट. लाईट किंवा हीटच्या प्रेझेन्स मध्ये. आता लाईट किंवा हीट जर असेल, ओके, तर कुठं होणार आहे? ॲलिलिक पोझिशनला ब्रोमिनेशन होणार आहे. मग पॉसिबिलिटी एक तर इथं असेल, एक दोन्ही सिमेट्रिकल पोझिशन आहेत.
Bromination will occur at allylic position. Understood? ठीक आहे. होमवर्क साठी क्वेश्चन्स घ्या बाळांनो. ओके, खूप महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत, हे प्रॅक्टिस करा क्वेश्चन्स, कारण नुसतं थिअरी करायचं नाही तर हे क्वेश्चन्स करायचे मी दिलेले आहेत. ड्रॉ द नेम्स, एनसीईआरटीचं क्वेश्चन आहे. ड्रॉ द names of all, okay, is monochloro products. monochloro एकच वेळेस करायचं क्लोरिनेशन. मोनोक्लोरो प्रोडक्ट्स एक वेळेस करायचं म्हणजे ओके, एक वेळेस एकच हायड्रोजन रिमूव्ह करायचं आहे आणि एक प्रोडक्ट फॉर्म करायचं आहे. You would expect to obtain from free radical chlorination. Free radical chlorination of 2-methyl pentane. 2-methyl what? Pentane. ड्रॉ करायचं. 2-methyl pentane काय आहे? CH3 CH2 CH3. काय करायचं तुम्हाला? मोनोक्लोरो प्रोडक्ट्स लिहायचं आणि त्याचे नावं लिहायचे. समजतंय ना? ठीक आहे. हे दोन्ही कार्बन्स कशात? सेम ऍटमॉस्फिअरचे. B, C, D आणि E किती फॉर्म होतील? 1 2 3 4 5. 5 प्रोडक्ट्स फॉर्म होतील. 5 प्रोडक्ट्स. ठीक आहे. मग ह्या 5 प्रोडक्ट्सचे काय करायचं तुम्हाला? ओके, हे दोन्ही एकच आहेत. कुठलाही एक हायड्रोजन रिप्लेस करा. इथून एक हायड्रोजन रिप्लेस करायचा, ओके, आणि Cl लिहायचा. इथं एक हायड्रोजन रिप्लेस करायचं, प्रत्येक कार्बनवरचा एक एक हायड्रोजन रिप्लेस करायचं आणि त्याची नावं लिहायची. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. ठीक आहे ना? त्याच्यावरनं तुम्हाला बऱ्याच जनरल आयडियाज येतात. ओके, नेक्स्ट बघा. नेक्स्ट क्वेश्चन. हाऊ वुड यू prepare the following alkyl halides from appropriate alcohol? फ्रॉम अप्रोप्रिएट अल्कोहोल. काय करायचं तुम्हाला? अल्काइल हलाइड्स प्रिपेअर करायचे आहेत. अल्कोहोल चूज करायचं आहे. फर्स्ट बघा, फर्स्ट Br CH2 1 2 3 4 4 टाइम्स आहे CH2. त्याच्यानंतर मग CH आहे, परत CH3 आहे आणि CH3. अप्रोप्रिएट अल्कोहोल चूज करायचं टू फॉर्म धिस प्रोडक्ट. ठीक आहे. नेक्स्ट बघा, सेकंड CH3 CH2 CH CH3 CH2 C Cl CH3 CH3. ठीक आहे. प्रोडक्ट गिवन आहेत. थर्ड बघा काय आहे? थर्ड CH3 CH Pr CH2 CH CH3 CH3. 3 प्रोडक्ट्स दिलेले आहेत. ओके, आणि तुम्हाला करेस्पॉन्डिंग अल्कोहोल ओळखायचं आहे कुठला आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघूया. राइट द प्रोडक्ट ऑफ द फॉलोइंग रिएक्शन. क्या? राइट द प्रोडक्ट्स. ठीक है, प्रोडक्ट्स ऑफ the following reactions. त्याच्यामध्ये फर्स्ट रिएक्शन घ्या. CH3 CH2
CH डबल बॉन्ड CH2 प्लस HCl. ठीक आहे, ही रिएक्शन ऍडिशन आहे, सबस्टिट्यूशन आहे की काय? येस, कुठली ती? ऍडिशन सबस्टिट्यूशन. ऍडिशन मध्ये इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन आहे की न्यूक्लियोफिलिक ऍडिशन आहे? फ्री रॅडिकल ऍडिशन आहे. कुठली ऍडिशन आहे ते ओळखायचं आहे तुम्हाला. येते लक्षात? नेक्स्ट बघा, Me2 CH CH2OH प्लस SOCl2. थर्ड, डबल बॉन्ड, ठीक है, H प्लस HBr. ओके, नेक्स्ट बघा, फोर्थ, Me2 C डबल बॉन्ड CMe2 Br. फिफ्थ आहे, प्रोडक्ट्स लिहायचे आहेत हे सगळे तुम्हाला. ठीक आहे, CH2 CH डबल बॉन्ड CH2 HBr peroxide. पेरॉक्साइडच्या प्रेझेन्स मध्ये. ठीक आहे ना? ओके, हे होमवर्क साठी असेल बघा तुम्हाला सगळं हे. ठीक आहे, आणि असे नंबर ऑफ थेरॉटिकल क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत तुम्हाला. तर तुम्हाला ते ओके काय म्हणतो आपण, तरच तुम्हाला ओके MCQ सॉल्व्ह होतील. तुम्ही NCERTचा एक आणि एक क्वेश्चन सॉल्व्ह करून घ्यायचा. काय सांगितलं मी? NCERTचा एक आणि एक क्वेश्चन, एक सुद्धा क्वेश्चन तुम्ही बॅक ठेवायचा नाही. समजलं ना? इंटेक्स क्वेश्चन फक्त इकडे MCQच करत राहायचं नाही. समजलं ना? ओके, कंटिन्युअस बिझी राहायचं कशामध्ये? त्या थेरॉटिकल क्वेश्चन्स मध्ये. सगळे थेरॉटिकल क्वेश्चन्स बघून घ्यायचे, सगळे थेरॉटिकल क्वेश्चन सॉल्व्ह करून घ्यायचे. तर तुम्हाला हे MCQs सॉल्व्ह होतील आणि जनरल आयडिया येऊन जाईल. अंडरस्टूड? ठीक आहे, टुडे विल स्टॉप हियर. ऑल द बेस्ट.